नमस्कार. स्वागत आहे आपले एन डी करियर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आजच्या दिवसाचे जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1 मे हा दिवस डॅश डॅश दिन म्हणून साजरा केला जातो. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. 1 मे हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. 1 मे 1960ला आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली होती आणि म्हणूनच 1 मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. आणि ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळेस आपल्या राज्यकारभाराची अधिकृत भाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता देण्यात आलेली आहे आणि म्हणूनच तेव्हापासून आपण 1 मे हा जो दिवस आहे तर हा दिवस आणखीन मराठी राजभाषा दिन म्हणून देखील साजरा करतो. बघा 27 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर हा आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. या 2 दिवसामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. 1 मे हा जो दिवस आहे तर हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो आणि 27 फेब्रुवारी हा जो दिवस आहे प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस, तर तो दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. प्रश्न क्रमांक 2 द विनर्स माइंडसेट हे पुस्तक कोणी लिहिले आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 1 शेन वॉटसन. ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटर जे आहेत शेन वॉटसन यांनी नुकतंच द विनर्स माइंडसेट हे पुस्तक लिहिलेलं आहे. यानंतर आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये ऑस्ट्रेलियाची माजी कॅप्टन जे आहेत रिकी पॉन्टिंग यांचं आत्मचरित्र आहे ॲट द क्लोज ऑफ प्ले. ऑस्ट्रेलियाचे फिरकीपटू शेन वॉर्न यांचं आत्मचरित्र आहे नो स्पिन. आणि पाकिस्तानचे जे बॅट्समन किंवा ऑलराऊंडर होते शाहिद आफ्रिदी तर यांचं आत्मचरित्र आहे गेम चेंजर. लक्षात आलं ना, शाहिद आफ्रिदी यांचं आत्मचरित्र आहे गेम चेंजर नावाचं. यानंतर शेन वॉर्न यांचं आत्मचरित्र आहे नो स्पिन म्हणजे नो स्पिन नावाचं. आणि रिकी पॉन्टिंग यांचं आत्मचरित्र आहे ॲट द क्लोज ऑफ प्ले नावाचं. आणि नुकतंच शेन वॉटसन जे ऑस्ट्रेलियाचे बॅट्समन होते तर यांचं आत्मचरित्र आहे द विनर्स माइंडसेट. आपल्या देशातील काही महत्त्वाचे क्रिकेटपटू आणि त्यांचे आत्मचरित्र आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात. आपल्या भारताची माजी कॅप्टन जे आहेत कपिल देव यांचं आत्मचरित्र आहे स्ट्रेट फ्रॉम द हर्ट नावाचं. सचिन तेंडुलकर यांचं आत्मचरित्र आहे प्लेइंग इट माय वे नावाचं. युवराज सिंग यांचं आत्मचरित्र आहे द टेस्ट ऑफ माय लाईफ नावाचं. सनी डेज हे आत्मचरित्र लिहिलेलं आहे सुनील गावस्कर यांनी. अ सेंचुरी इज नॉट इनफ नावाचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे सौरव गांगुली यांनी. आणि बिलीव नावानं आत्मचरित्र लिहिलेलं आहे सुरेश रैना यांनी. प्रश्न क्रमांक 3 पाकिस्तान देशाच्या उपपंतप्रधानपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 2 इसाक दार. पाकिस्तान या देशाचे उपपंतप्रधान सध्या कोण बनलेले आहेत इसाक दार. आपण काही दिवसापूर्वीच पाहिलेलं होतं. पाकिस्तान या देशाचे 14व्या क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत असिफ अली झरदारी. आणि पाकिस्तान या देशाचे 24व्या क्रमांकाचे पंतप्रधान बनलेले आहेत सध्या शहबाज शरीफ. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 सेंझू 18 मिशन डॅश डॅश या देशाने लॉन्च केलं आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 चीन. नुकतंच चीन या देशाने सेंझू 18 हे मिशन जे आहे तर लॉन्च केलेलं आहे आणि या मिशन अंतर्गत चीन या देशाने 3 अंतराळवीरांना अंतराळामध्ये पाठवलेलं आहे. या मिशनचं प्रक्षेपण जे आहे तर ते तिओगॉंग स्पेस सेंटर या ठिकाणाहून करण्यात आलेलं आहे. आणि या सेंझू 18 मिशनचं नेतृत्व जे आहे तर ते चीनचे गुआंगफू यांनी केलेलं आहे. यानंतर आपण जे ऑप्शनमध्ये दिलेले आहेत बघा देश, त्यामध्ये जपान या देशाचं नुकतंच मून मिशन स्नायपर जे होतं स्लिम नावाचं तर ते चंद्रावरती यशस्वीपणे उतरलेलं आहे आणि म्हणूनच चंद्रावर सॉफ्ट लँडिंग मिळवणारा जपान हा जगातील 5व्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे. आपला भारत कितव्या क्रमांकाचा देश ठरलेला होता तर 4थ्या क्रमांकाचा ठरलेला होता. यानंतर उत्तर कोरिया या देशाने जमिनीपासून समुद्रात मारा करणाऱ्या पडासुरी 6 नावाच्या एक नवीन क्षेपणास्त्राची चाचणी केलेली आहे बघा नुकतंच. आणि इराण या देशाने नुकतंच इमेजिंग उपग्रह जो आहे पार्स 1 तर तो रशियाच्या मदतीने अवकाशामध्ये पाठवलेला आहे. प्रश्न क्रमांक 5 NTPC लिमिटेडच्या मुख्य दक्षता अधिकारी म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 1 रश्मिता झा. 1997च्या बॅचच्या IRS अधिकारी जे आहेत रश्मिता झा यांची नुकतंच NTPC लिमिटेडच्या मुख्य दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. NTPC म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड. या कंपनीची स्थापना जी आहे तर ती 1975 साली करण्यात आलेली होती. याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. कशाचं NTPCचं. आणि आपण नुकतंच पाहिलेलं होतं NTPCचे नवीन संचालक बनलेले आहेत सध्या रवींद्र कुमार. NTPCचे CEO आहेत गुरदीप सिंग.
प्रश्न क्रमांक 6. न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा मान डॅश डॅश गाण्याला मिळाला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गुलाबी साडी. न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा मान कोणत्या मराठी गाण्याला मिळालेला आहे? तर गुलाबी साडी या गाण्याला नुकतंच मिळालेलं आहे. पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांनी पदभार स्वीकारला आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अरुण अलगप्पन. कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून पदभार कोण स्वीकारलेला आहे नुकतंच? अरुण अलगप्पन यांनी. आता आपण जे ऑप्शन दिले आहेत तर त्यामध्ये ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रशांत कुमार यांची. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष बनलेले सध्या संजीव खन्ना. आणि ऑल इंडिया रबर इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष बनलेले सध्या शशी सिंग. प्रश्न क्रमांक 8. समलैंगिक संबंधांना गुन्हेगार ठरवणारे विधेयक डॅश डॅश या देशाने मंजूर केले आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 इराक. इराकच्या संसदेने नुकतंच समलैंगिक संबंधांना गुन्हेगार ठरवणारं विधेयक जे आहे तर ते सहमत केलेलं आहे म्हणजे मंजूर केलेलं आहे. या विधेयकानुसार 10 ते 15 वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. आता आपण जे इतर ऑप्शनमध्ये देश दिलेले आहेत तर त्यामध्ये फ्रान्स या देशाने नुकतंच गर्भपाताला घटनात्मक अधिकार बनवलेला आहे. थायलंड हा जो देश आहे तर हा देश या वर्षाच्या अखेरपर्यंत मनोरंजक गांजाच्या वापरावरती बंदी घालणार आहे. आणि याच्या अपोजिट जर्मनी या देशाने नुकतंच मनोरंजक गांजाच्या वापराला कायदेशीर मान्यता दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 9. पाकिस्तानच्या वनडे आणि T20 संघाचे प्रशिक्षक डॅश डॅश हे बनले आहेत. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गॅरी कर्स्टन. दक्षिण आफ्रिकेची माजी फलंदाजी आहेत गॅरी कर्स्टन. तर हे नुकतंच पाकिस्तानच्या वनडे आणि T20 संघाचे प्रशिक्षक बनलेले आहेत. या संबंधित आपण काल एक प्रश्न पाहिला होता बघा. युगांडा या देशाच्या क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आपल्या भारताच्या अभय शर्मा यांची. युगांडा हा जो देश आहे तर हा T20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणारा 5वा आफ्रिकन देश ठरलेला आहे. आगामी काळामध्ये म्हणजे जूनमध्ये जो T20 वर्ल्ड कप होणार आहे अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशामध्ये तर त्यामध्ये एकूण 20 संघ सहभागी असणार आहेत. त्यापैकीच युगांडा हा देश देखील यावर्षी नव्याने सहभागी झालेला आहे. आणि याच युगांडा देशाच्या क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेल्या आपल्या भारताच्या अभय शर्मा यांची. यानंतर UAE या देशाचा पुरुष क्रिकेट संघ जो आहे तर त्याच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेल्या आपल्या भारताच्या लालचंद राजपूत यांची. आणि सध्या आपल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत राहुल द्रविड. प्रश्न क्रमांक 10. ज्योती सुरेखा वेन्नम या एका विश्वचषकात 3 सुवर्णपदक जिंकणाऱ्या डॅश डॅश व भारतीय तिरंदाज ठरले आहेत. उत्तर आहे दुसऱ्या. ज्योती सुरेखा वेन्नम जे आहेत तर या एकाच विश्वचषकामध्ये 3 सुवर्णपदक जिंकणाऱ्या दुसऱ्या भारतीय तिरंदाज ठरलेले आहेत. पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या संरक्षण मंत्र्याची बैठक डॅश डॅश येथे आयोजित करण्यात आली होती. उत्तर आहे कझाकिस्तान. नुकतंच SCOच्या संरक्षण मंत्र्याची बैठक जी आहे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या तर कुठे आयोजित करण्यात आली होती? कझाकिस्तान या देशामध्ये. प्रश्न क्रमांक 12. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. उत्तर आहे 29 एप्रिल. 29 एप्रिल हा जो दिवस आहे तर हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 14. हर्षित कुमारने 21व्या अंडर-20 आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये डॅश डॅश पदक जिंकले आहे. उत्तर आहे सुवर्ण पदक. नुकतंच जी 21वी अंडर-20 आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडलेली आहे तर यामध्ये आपल्या भारताच्या हर्षित कुमार यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. IPL मध्ये 150 विजयी सामन्यात सहभागी असणारा डॅश डॅश हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. याचं उत्तर जे आहे तर ते सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रत्येकाने कमेंट करून याचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून चालू घडामोडीचे आणि GKचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत TCS आणि IPS पॅटर्ननुसार तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये रोज स्पष्टीकरणासह पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. आणि मित्रांनो तुम्हाला जर मी सांगितलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि GKच्या महत्त्वाच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता.
या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.